तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा शहराच्या कचऱ्याची समस्या अधिक गडद होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे। माडविहीर येथील शासकीय जमिनीवर प्रस्तावित कचरा डेपोला तीव्र विरोध होत असून ग्रामस्थ थेट रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे। सागवान येथून आलेल्या कचरा गाड्या अडवून ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवला। तत्पूर्वी कचरा डेपोसाठी माडविहीर येथील जमिनीच्या हस्तांतरणासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव मागवण्यात आला होता। मात्र माडविहीरच्या ग्रामसभेने या प्रकल्पाला सर्वानुमते विरोध दर्शवला आहे। लहान मुलांची शाळा आणि जवळच असलेली रहिवासी व आकर्षक जागा यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असा निर्णय घेत ग्रामसभेने ही जमीन नगर परिषदेला देण्यास नकार दिला आहे। त्यामुळे आता या गंभीर समस्येवर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। सोलर डुकर जसं इथं गाड्या अडवल्या हे गाड्या याच्यासाठी अडवल्या की जसं इथे कचरा इथं टाकून आहे, त्याच्यानंतर हा सोलर डुकर बिबटे हे सगळे जनावर इथे येतील। इथं आमच्या शेत्या पिकाचं ते सगळं हेच झालं त्याच्यावाला, पण इथं जर जनावर येतील तर इथं मग वावरात यावं कसं? आताच सध्या येऊ राहिले इथं टाकेले जागीच, मजूर बी सध्या कामाला येऊन नाही राहिलं। स्वतः आम्हाला शेत्या येत नाही आमच्या जागी, शेत्या यायला लागूनच शेती आमच्या गावाचं काय जास्तीत जास्त 1.5 किलोमीटर येईल आपल्या, 1 किलोमीटर 1 किलोमीटर आणि सावळा 1 किलोमीटर येईल। स्वतः शाळा आहे पुन्हा इथं जागी, त्या शाळेसमोरूनच गाड्या येतात कचऱ्याच्या घाण गाड्याला। सादर जागा ही नगरपालिकेने हस्तगत करताना आमच्या ग्रामपंचायत ठरावाचा मायवी ग्रामपंचायतचा ठरावाला विरोध असतानाही आणि पूर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पूर्व संमती न घेता इथं डम्पिंग साठी जागा घेतलेली आहे। आमचा तीव्र विरोध असून यांना आम्ही कलेक्टर ऑफिसला याबद्दल कंप्लेंट दिली असून तरी आता इथे जागा नसून कोणतीही व्यवस्था नसतानाही इथे आलेल्या गाड्या वगैरे आलेल्या कचरा वगैरे टाकत आहेत। इथं पूर्ण आजूबाजूच्या शेताला त्याचा त्रास होत आहे। इथे कोणतीही सुविधा नसून किंवा याचा कचरा विल्हेवाट कसे करावं काय काय कोणते साधन सुविधा असताना यांनी इथं मोकाटपणे कचरा टाकत आहेत। याचा त्रास आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आम्हाला होत आहे। हा इथं आमचा इथं डम्पिंग ग्राउंड होऊ नये म्हणून आमचा हा तीव्र विरोध आहे। या डम्पिंग ग्राउंडमुळे जागून असलेल्या फॉरेस्टच्या विभागालाही त्रास होणार आहे। परत इथं पलटक धरणामध्ये इथून पाणी जाणार आहे। या कचऱ्यावर भविष्यात जर पाणी पडून जर नदी वाटे जर पलटक धरणामध्ये गेलं तर भविष्यामध्ये त्या धरणाचाही धोका निर्माण होणार नागरिकांवर।